श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ वैशाली झिंजाळ या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते, जेव्हा जेव्हा भक्तांवरती अत्यंत वाईट वेळ येते, तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्या भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांवरती आलेले संकट कसे पळवून लावतात, हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी वैशाली झिंजाळ आणि मी कोल्हापूरमध्ये राहते. खरं तर हा प्रसंग, हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. आज मी जी काही आहे ती फक्त स्वामींमुळे आहे. स्वामी म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची मला स्वामींनी दिलेली हीच एक प्रचिती आहे. खरं तर मी सुरुवातीपासून म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून जेव्हा मला नीट कळायला लागलं तिथूनच स्वामी सेवा करत आहे. तेव्हा असं खूप स्वामींचं किंवा खूप स्वामींचे मठ असं काही नव्हतं. आमच्या भागात तर एकच स्वामींचा मठ होता आणि त्या मठामध्ये मी महिन्यातून एकदा जायचे. पण माझी जी आजी आहे त्या आजीला स्वामींचे खूप दृष्टांत झालेले. एकदा स्वामींनी तिला स्वप्नात सांगितले आणि आमच्याच घराच्या अंगणामध्ये औदुंबराचं जे झाड आहे त्या औदुंबराच्या झाडाखाली तिला चक्क चांदीच्या पादुका मिळालेल्या. त्यामुळे आमच्या घरामध्ये स्वामी सेवा ही जास्त व्हायची. बाकी एरवी दुसऱ्या कुठेही स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींची खूप सेवा असं काही नव्हतं. मी त्याच वातावरणात वाढली, त्यामुळे माझीसुद्धा स्वामींवरती प्रचंड श्रद्धा. पुढे लग्न झालं आणि लग्नानंतर जेव्हा मी सासरी आले तर इथेसुद्धा माझ्या सासूबाई स्वामी सेवेकरी होत्या. खरं तर नशिबानेच माहेर आणि सासर हे स्वामी भक्त मिळतं आणि खरंच आज भाग्याचं वाटतंय की माझं नशीब तेवढं मोठं होतं. सासरसुद्धा छान होतं. सगळेच लोक स्वामींच्या सेवेतले असल्यामुळे अगदी सगळ्यांमध्ये तसेच गुणसुद्धा होते. सांभाळून मिसळून सुखाने सगळ्या मी आनंदाने राहायचो. माझे पती खरं तर सरकारी नोकरीला, माझे सासरेसुद्धा सरकारी म्हणजे गव्हर्मेंट जॉबवाले आणि मीसुद्धा एका शाळेवरती शिक्षिका. आम्ही तिघेसुद्धा घराबाहेर असायचो. फक्त माझ्या सासूबाई घरात असायच्या आणि माझे छोटे दीर जे आहेत हे छोटे दीर मात्र कॅनडामध्ये असायचे. प्रत्येक गुरुवारी घरामध्ये स्वामींना अभिषेक व्हायचा. प्रत्येक गुरुवारी घरामध्ये पंचपक्वान्नाचं नैवेद्य बनायचं. खरंच ते वातावरण आणि गुरुवारचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असायचा. एके दिवशी माझ्या सासूबाई ह्या गाणगापूरला चालल्या होत्या. खरं तर गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी असे 7 तीर्थक्षेत्र होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांनी ही छोटीशी ट्रीप काढली होती आणि त्यासाठी माझ्या सासूबाईंनीसुद्धा पैसे भरले होते, कारण त्यांना तीर्थक्षेत्री जाण्याची प्रचंड आवड. आम्हीसुद्धा त्यांना जा असे म्हटले. 3 दिवसांची ट्रीप होती. 4थ्या दिवशी हे सर्वच लोक
रिटर्न येणार होते. ठरल्याप्रमाणे माझ्या सासूबाई प्रवासासाठी निघाल्या. बघता बघता 3 दिवस पूर्ण झाले. छान दर्शन झाले आणि दर्शन घेऊन 4थ्या दिवशी माझ्या सासूबाई घरी आल्या. घरी येताना खरं तर त्यांनी स्वामींची एक सुंदर मूर्ती घरात आणली. खरं तर आमच्या घरामध्ये आधीच स्वामींची एक मूर्ती होती. पण आता असं झालेलं की माझे मिस्टर जे आहेत यांची बदली कर्जतमध्ये झालेली. त्यामुळे आम्ही कर्जतमध्ये शिफ्ट होणार होतो. आमच्यासोबत स्वामी असावेत. खरं तर म्हणून सासूबाईंनी ती स्वामींची मूर्ती आणली होती. सुबक, खूप सुंदर, अगदी मनाला भिडणारी ती स्वामींची मूर्ती. खरं तर स्वामींची मूर्ती आम्ही चौरंगावर ठेवली. सासूबाईंनी ती घरात आणल्यानंतर आपण तिला अभिषेक घालूयात आणि ती व्यवस्थित पुन्हा पॅक करून ठेवूयात या हेतूने गुरुवारच्या दिवशी ती मूर्ती मी ताम्हणात ठेवली. ठरल्याप्रमाणे सकाळी 4:30 वाजता उठले, अंघोळ झाली, स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घातला आणि ह्या स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ पुसून मी चौरंगावर ठेवले. पण ती मूर्ती चौरंगावर ठेवण्या अगोदरच स्वामींच्या मूर्तीला असणारं जे वरती त्यांचं डोकं होतं ते अचानक अलगद तुटून माझ्या हातात पडलं. ताई म्हणतात, हा काय अनर्थ आहे कळेना. एका क्षणाला मला हे स्वप्न वाटलं. पण स्वामींचं डोकं हातात, मूर्ती कुठे पडली नाही, फुटली नाही, काहीच नाही. मग असं का घडलं? मी सासूबाईंना झोपेतून उठावलं. मी खूप रडत होते. त्यांनी मला शांत केलं. सासूबाई मला म्हणाल्या, घाबरू नकोस, काही चुकलं असेल तर स्वामींची माफी मागू. खरं तर मी मार्बलची मूर्ती घेतली, मी धातूचीच घ्यायला पाहिजे होती. माझं चुकलं. कदाचित आणताना ती मूर्ती कुठेतरी लागली असेल किंवा तिला धक्का लागला असेल म्हणून ती फुटली असेल. पण माझं मन ऐकत नव्हतं. काहीतरी अनर्थ घडणार हे मला कुठेतरी जाणवत होतं. त्या दिवशी मी ऑफिसलासुद्धा गेले नाही. माझे पती मात्र नेहमीप्रमाणे उठले. 9 वाजता सर्व आवरलं. ऑफिससाठी ते निघाले. हा त्यांचा शेवटचा दिवस होता, कारण त्याच्या 2 दिवसानंतर त्यांचं कर्जतमध्ये पोस्टिंग होतं. माझे पती जे आहेत हे ऑफिसमध्ये गेले. संध्याकाळी 5 वाजता त्यांची सुट्टी होते आणि 5:30-6 वाजता ते घरी येतात. आज 7 वाजले, मात्र तरीही ते घरी आले नाही. मला खूप भीती वाटली, काळजी वाटली. काय आहे, काय होतंय, काहीच कळेना. मी त्यांना 7 वाजता फोन केला, पण त्यांचा फोनच लागेना. माझ्या मनात अजून भीती साठली. मी त्यांना सतत फोन करत होते, मात्र त्यांचा फोनच लागत नव्हता. 7:15 वाजता त्यांचा फोन लागला. ते सुखरूप होते. मला एवढंच म्हणाले, अर्ध्या तासात मी घरी येतोय, काळजी करू नको. जेव्हा ते अर्ध्या तासाने घरी आले तेव्हा त्यांचे मन खूप भयभीत झाले होते. अंगावर शहारे होते, अंगावर घाम होता. त्यांना काय बोलावे काहीच सुचत नव्हते. मी त्यांना म्हटले, काहीच झालंय का, कुठे लागलंय का? पण ते कुणाशीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. न जेवता ते तसेच बेडरूममध्ये गेले. गोधडी घेऊन ते तसेच झोपले. मी पुन्हा रूममध्ये गेले. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला सांगितले, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही एकूण 11 जण काम करतो. त्यातले आम्ही 5 जण पुण्यामध्ये लोणावळा या ठिकाणी फिरायला चाललो होतो. बुकिंग झाली होती, आम्ही कॉन्ट्री काढली होती, मी पैसेही जमा केले होते. पण माझं शिफ्टिंगचं थोडंसं काम राहिलं आणि त्याच्यामुळे मी गेलो नाही. पण माझ्यासोबत असणारे जे 4 लोक आहेत ते 4ही लोक तिथे निघून गेले आणि आता ऑफिसमध्ये गेल्यावर कळालं की त्यांचा अपघात झाला. आणि हा अपघात इतका मोठा होता की त्यामध्ये ते 4ही लोक मृत्युमुखी पडले. हा धक्का माझ्या पतीला सहन होत नव्हता, कारण त्या क्षणी त्या ठिकाणी माझे पती असणार होते. हा अपघात बरोबर पहाटे 5:30 वाजता झाला होता. तेव्हा ताईंना आठवले की मी सुद्धा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायला 5-5:30 याच दरम्यान बसले होते आणि स्वामींचं डोकं माझ्या हातावर आलं. तेव्हा ताईंनी त्या दिवशी घडलेलं सर्व पतीला सांगितलं. तेव्हा पती म्हणाले की हो, एवढं मोठं संकट स्वामींनी टळून नेलं. स्वामींच्या कृपेने मी वाचलो. खरंच स्वामी पाठीशी होते. तू इतकी सेवा करतेस, त्याचं कुठेतरी हे फळ मिळालं. कारण माझं जाणं हे अत्यंत फायनल होतं, पण लास्ट मुमेंटला ते कॅन्सल झालं.
कदाचित आज ते कॅन्सल झालं नसतं तर आज मी तिथे असतो. पण स्वामी स्वतः तुटले. स्वामींचं डोकं खाली पडलं. म्हणजे स्वामींनी माझ्यावर आलेलं संकट स्वतःवर घेतलं आणि मला वाचवलं. ताई म्हणतात, आता याचं दुःख मानू की आनंद मानू? कारण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र गेले याचं दुःख होतं आणि स्वामींमुळे ते वाचले याचा मात्र प्रचंड आनंद होता. पण त्या क्षणी मला काहीच सुचत नव्हते, काहीच समजत नव्हते. पण स्वामी आमच्या मदतीला आले. स्वामींनी यांना वाचवले. खरंच ही स्वामी कृपा अफाट आहे. स्वामी लीला अगाध आहे. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची स्वामींनी मला प्रचिती दिली. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खूप अद्भुत अनुभव. तुम्हाला सांगताना कुठेतरी माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच छान नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.